श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. आपण काल शुक्राचार्य आणि देवयानी यांच्यातील संवाद वाचत होतो. आज आपण शुक्राचार्यांच्या बोलण्यावर देवयानी पुढे काय म्हणाली ते वाचूया. देवयानी म्हणाली, बाबा, मी वयाने लहान आहे खरी, तरीसुद्धा कार्य आणि अकार्य यांच्यातील मतभेद मला चांगलाच माहीत आहे. तसेच क्रोधावर मिळवलेला जय आणि दुसऱ्याशी केलेला कलह यांच्यामधील तारतम्य देखील मी पूर्णपणे जाणते. शिष्य असूनही शिष्यत्वाला न शोभणारे वर्तन ज्याच्या हातून घडते असा शिष्याला स्वाभिमानी आचार्यांनी कधीही क्षमा करता कामा नये. म्हणून ज्यांचे आचरण गर्हणीय बनले आहे अशा या असुरांच्या सहवासात राहणे माझ्या मनाला मुळीच पटत नाही. माझ्या आचरणाची आणि आपल्या प्रतिष्ठित कुळाची कुत्सित निंदा करण्यात ज्यांना धन्यता वाटते अशा नतद्रष्ट अधमांच्या सहवासात स्वतःच्या कल्याणाची लालसा बाळगणाऱ्या विवेकी प्रज्ञावंताने कधीही राहू नये. आपल्या आचरणाचे चांगुलपण ज्यांच्या चांगले परिचयाचे आहे आणि आपल्या अभिजात कुळाच्या प्रतिष्ठेला मान देण्याची ज्यांना इच्छा आहे अशाच सज्जनांच्या सहवासात राहावे. असाच सहवास सर्वथा स्पृहणीय असतो. अग्नी प्रज्वलित करण्याच्या इच्छेने एखादा मनुष्य ज्याप्रमाणे दोन अरणी म्हणजे शमीवृक्षाच्या यष्टिका एकमेकावर अतिशय जोराने घासतो व अग्नी निर्माण करतो, त्याप्रमाणे वृषपर्व्याच्या त्या उद्दाम पोरीने अतिशय तीक्ष्ण व असह्य शब्दांनी माझे मन क्षुब्ध करून त्याचा अक्षरशः भडका उडविला आहे. तिच्या त्या शब्दांनी माझे हृदय अग्नीप्रमाणे पोळून टाकले आहे. ज्या पुरुषाजवळ स्वतःचे वैभव नाही अशा दुबळ्या पुरुषाने आपल्या वैऱ्याच्या दैदिप्यमान ऐश्वर्याची आराधना करीत राहणे या परते अखिल त्रिभुवनात काहीही तापदायक नाही असे मला खात्रीने वाटते. अशा माणसाने जिवंत राहण्यापेक्षा या जगातून नाहीसे होणे हे अधिक स्पृहणीय होय असे अनुभवी प्रज्ञावंत म्हणतात. वैशंपायन म्हणाले, देवयानीचे हे अतिशय तीव्र व कटू बोलणे ऐकल्यावर भृगुश्रेष्ठ शुक्राचार्य सुद्धा क्रोधाविष्ट झाले. रागाच्या झटक्यातच ते वृषपर्व्याकडे गेले आणि आसनस्थ झालेल्या वृषपर्व्याला परिणामाचा कसलाही विचार न करता ते म्हणाले, राजा वृषपर्व्या, जगामध्ये धेनू ही त्वरित फलदायी असते. म्हणून आपण विचारलेला अधर्म, आपण आचरिलेला अधर्म मात्र इतक्या त्वरेने फळ प्राप्त करून देत नसतो हे खरे आहे. पण केलेला अधर्म कधीही नाहीसा होत नाही. तो हळूहळू आचरण करणाऱ्यावरच उलटतो. इतकेच नव्हे तर धर्महीन माणसाची तो अक्षरशः पाळेमुळेच खणून काढतो. अधर्माचरण करणाऱ्या माणसाला स्वतःला जरी त्याचे विपरीत फळ भोगावे लागले नाही तरी तो अधर्म त्याच्या पुत्रांना भोवतो आणि एखाद्या वेळी पुत्रांना तो भोवला नाहीच तर त्याच्या नातवांना तरी भोवतो. न पचणारे जड अन्न खाल्ले म्हणजे ते ज्याप्रमाणे खाणाऱ्याच्या उदरामध्ये अनावर क्षोभ निर्माण करते, त्याप्रमाणे माणसाच्या हातून घडलेले पाप आपला प्रभाव दाखविल्या वाचून कधीच राहत नाही. अंगिरस मुनीच्या कुळात जन्मलेला विप्रश्रेष्ठ कच विद्याध्ययनासाठी माझ्या आश्रमात राहिला होता. त्याच्या चारित्र्यामध्ये कसलाही उणेपणा नव्हता. तो धर्मज्ञ होता आणि माझ्या आश्रमात राहून माझ्या
शुश्रूषेमध्ये नित्य तत्पर असे. अशा निष्पाप विप्रश्रेष्ठाचा वध करणे ही गोष्ट सर्वस्वी निंद्य होय. असे असतानाही त्याचा वध करण्यात आला आणि त्याच्या वधाबरोबरच माझ्या प्रिय कन्येचा सुद्धा घात झाला. वृषपर्व्या, मी काय त्याच्या सांगतो ते अवधान देऊन ऐक. मी माझ्या सर्व बांधवांसह तुला सोडून जाण्याचा निश्चय केला आहे. तुझ्या सहवासात या तुझ्या राज्यामध्ये राहणे इतपर मला शक्य नाही. आपले स्वतःचे दोष तुला दिसत असतानाही ते नाहीसे करण्याऐवजी तू त्यांची उपेक्षाच करीत आहेस. पण आत्तापर्यंत मी एकदा तरी असत्य भाषण केल्याचे तुला चुकून तरी आठवते काय? यावर वृषपर्वा म्हणाला, भार्गवश्रेष्ठ शुक्राचार्य, आपल्या हातून कधी काळी अधर्म घडला अथवा आपण कधी काळी चुकून का होईना असत्य बोललात असे निदान मला तरी आठवत नाही. धर्म आणि सत्य या दोन गोष्टी आपल्या ठिकाणी सुप्रतिष्ठित आहेत. कृपा करा आणि आम्हाला क्षमा करा. आचार्य, आपण म्हणालात त्याप्रमाणे जर खरोखरच आमचा त्याग करून आपण येथून निघून गेलात तर आम्ही सारे समुद्रात उड्या टाकू आणि आत्मघात करून घेऊ. या आपत्तीतून बाहेर पडावयास आम्हाला दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. शुक्राचार्य म्हणाले, असुरांनो, तुम्ही समुद्रात उड्या टाका अथवा वाट फुटेल तिकडे निघून जा. माझ्या कन्येचा जो दारुण उपमर्द झाला आहे तो सहन करणे माझ्या शक्तीच्या बाहेरचे आहे. ती माझी फार लाडकी आहे. देवगुरु बृहस्पती ज्याप्रमाणे इंद्राचा योगक्षेम चालवतो त्याचप्रमाणे तुझा योगक्षेम चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तरी आता एक गोष्ट कर, काय वाटेल ते करून तू देवयानीची समजूत घाल. ती माझा जीव की प्राण आहे. वृषपर्वा म्हणाला, भार्गवश्रेष्ठ आचार्य, असुराधिपतींच्या जवळ अगणित संपत्ती आहे. हत्ती आहेत, धेनू आहेत, अश्व आहेत. ही सारी संपत्ती आपलीच आहे. इतकेच नव्हे तर आपणच माझे ईश्वर आहात. शुक्राचार्य म्हणाले, असुरश्रेष्ठा वृषपर्व्या, तू म्हणतोस ते सारे खरे आहे. दैत्यश्रेष्ठांची जी काही संपत्ती आहे ती तू म्हणतोस त्याप्रमाणे माझीच आहे. पण हे केव्हा घडेल? तुम्ही देवयानीची समजूत घातली तरच, एरवी नाही. वैशंपायन म्हणाले, शुक्राचार्यांनी येणेप्रमाणे आपला निर्धार व्यक्त केल्यावर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे वृषपर्व्याने मान्य केले. नंतर प्रज्ञावंतांचे अग्रणी भार्गव शुक्राचार्य देवयानीकडे गेले आणि वृषपर्व्याजवळ त्यांचे जे बोलणे झाले होते ते जसेच्या तसे त्यांनी तिच्या कानावर घातले. वडिलांचे बोलणे ऐकून आणि ती म्हणाली, बाबा, वृषपर्व्याची जेवढी संपत्ती आहे त्या साऱ्या संपत्तीचे तुम्ही मालक आहात असे तुमचे बोलण्यावरून दिसते. पण तुम्ही या संपत्तीचे मालक आहात ही गोष्ट खुद्द वृषपर्व्यानेच मला सांगितली पाहिजे. तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही. देवयानीचे हे निर्वाणीचे बोलणे वृषपर्व्याच्या कानावर गेले आणि तो स्वतः देवयानीकडे आला आणि तिला म्हणाला, चारुहासिनी देवयानी, तुझ्या मनातील जी अभिलाषा तू तुझ्या वडिलांजवळ प्रकट केलीस ती अभिलाषा पूर्ण करणे खरोखरच फार कठीण आहे. तरीसुद्धा तुझ्या मनाप्रमाणे वागावयास मी तयार आहे. देवयानी म्हणाली, 1,000 कुमारिकांसह शर्मिष्ठेने माझी दासी व्हावे अशी माझी इच्छा आहे. इतकेच नव्हे तर माझे वडील ज्या घरी मला देतील तेथे तिने माझ्याबरोबर आले पाहिजे. वृषपर्वा जवळच असलेल्या दासीला म्हणाला, धात्रेयी, तू जा आणि शर्मिष्ठेला ताबडतोब इकडे घेऊन ये. देवयानीच्या मनात जी इच्छा आहे त्याचप्रमाणे झाले पाहिजे. आज आपण इथे थांबूया. याची पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका.
धन्यवाद. जय श्री कृष्ण.